नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC मंत्राच्या प्लॅटफॉर्मवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर बघा, आज आपण जी आपली टेस्ट आहे 2 नंबरची, तर त्याचा आज आपण एक्सप्लेनेशन बघणार आहे, गणित आणि बुद्धिमत्तेचं. तर बघा, पहिला प्रश्न बघू आता इथं आपण. तर बघा, पहिला जो प्रश्न आहे आपला, तर तो पाई चार्ट ह्या चॅप्टरवरती आहे. बघा, पाई चार्ट डाटा इंटरप्रिटेशन मध्ये आपले 4 चॅप्टर असतात, त्याच्यामधला हा एक चॅप्टर आहे. तर काय दिले बघा, एका कुटुंबाच्या मासिक खर्चाचे वरील वर्तुळाकृती आलेखात विभाजन केले आहे. अन्न व प्रवासावर होणारा एकत्रित खर्च 25,200 आहे. बघा, अन्न आणि प्रवासावर केलेला एकूण खर्च किती आहे, तर 25,200 आहे. आणि तोच जर आपण आता बघा ह्याच्या अंशामध्ये जर बघितला तर किती असेल बघा, हा पूर्ण सर्कल आपला किती असतो, 360 डिग्रीचा असतो, बरोबर आहे का. अंशामध्ये जर आपण बघितलं तर बघा किती बसते आता, हे 90 आणि 36 किती झाले बघा, इकडं 126 अंश. किती येते, 126 अंश. मग आता मला सांगा 126 अंश म्हणजे किती दिले. बघा, 126 अंश म्हणजे किती दिले त्यांनी आपल्याला इकडे, 25,200 रुपये. 25,200 रुपये. आणि पुढे काय म्हटलंय बघा, तर शिक्षण व घर भाडे यांवर होणाऱ्या एकत्रित खर्चाची रक्कम किती असेल. आता शिक्षण आणि घर भाडे किती आहे मला सांगा. बघा, शिक्षण इथे आणि घर भाडे इथे. मग 108 आणि 54 ह्याची बेरीज जर बघितली आपण तर किती निघेल बघा, 54 आणि 8 झाले 62, म्हणजे 162 डिग्री. 162 डिग्री म्हणजे किती लक्षात येते का बघा. 36 आणि 90 झाले 126. 126 डिग्री म्हणजेच की झाले नंबर मध्ये 25,200. तर मग घर भाडे आणि शिक्षण किती आहे, 54 आणि 108 म्हणजे 162. मग 162 डिग्री म्हणजे किती, 162 डिग्री म्हणजे किती. मग आता इथे लक्षात घ्या, आता इथे तिरकस गुणाकार करत बसायची गरज नाही. साधा सिंपल काय दिसते तुम्हाला, 126च्या दुप्पट 252 दिसते, बरोबर आहे का नाही. मग आता मला सांगा 162च्या दुप्पट काय असेल हो. बघा, 16ची दुप्पट झाली 32, 2ची दुप्पट झाली 4. इथं 2 शून्य वाढवलेत म्हणून फक्त 2 शून्य वाढवा म्हणजे किती येते बघा, 32,400 रुपये. काय निघतंय, 32,400. म्हणजेच आपला आन्सर निघतंय ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघू आता. बघा, आता हा जो प्रश्न आहे आपला एरिया आणि पेरिमीटर चॅप्टरवर आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, एका वर्तुळाचे क्षेत्रफळ x चौरस सेंटीमीटर आहे आणि त्याचा व्यास x/π सेंटीमीटर आहे. तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती असेल. आता बघा, वर्तुळाचे क्षेत्रफळ दिले तुम्हाला, वर्तुळाचे क्षेत्रफळ. आता मला सांगा, वर्तुळाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय असतो, तर πr² असतो, बरोबर आहे का. काय असतो, πr². आणि याची व्हॅल्यू किती दिली त्यांनी आपल्याला, x चौरस सेंटीमीटर. मग थोडक्यात काय, 1 सेंटीमीटर स्क्वेअर. आणि पुढे काय म्हटलंय, तर त्याचा व्यास. आता लक्षात घ्या, व्यास म्हणजे काय आपण डायमीटर म्हणतो. आता बघा, ही झाला सर्कल, बघा ही झाला रेडियस, आणि हीच इकडं पूर्ण मोजा तर काय निघतो बघा, रेडियस आणि रेडियस बरोबर काय झालं, हे दोन्ही मिळून असतं डायमीटर, बरोबर आहे का. मग डायमीटरच्या कधी पण निम्म काय असतं, रेडियस असतो आपला. आता इथे मला सांगा, डायमीटर किती दिलाय त्यांनी आपल्याला, इकडे बघा डायमीटर दिलाय आपल्याला तुम्हाला x/π दिलाय त्यांनी, x/π. मग रेडियस किती असेल, तर ह्याच्या निम्म. बघा, रेडियस किती असेल तुमचा, x/π निम्मा म्हणजे ह्याच्या निम्मा असेल. मग ह्याची व्हॅल्यू काय निघेल मला सांगा इथं बघा. बघा, x/ किती आलं, हे 2π. x/ बघा, हा पाय कुठे जाणार आहे, खाली जाणार आहे, म्हणजे x/2π झाला. रेडियसची व्हॅल्यू झाली आपली 1/2π. मग आता इथं फॉर्म्युलामध्ये टाका, काय निघेल बघा. आता इथं चला, पाय गुणिले, बघा आता आर किती आपला, x/2π आणि स्क्वेअर करा त्याचा, इज इक्वल टू किती आला इकडे, x आला. ठीक आहे बघा. चला आता पुढे काय निघेल बघा इथं, चला पाय गुणिले, बघा आता हा x चा वर्ग किती झाला, x² झाला, डिवाइडेड बाय इथं काय निघेल बघा, 2 चा वर्ग झाला 4 आणि पायचा वर्ग झाला π², इज इक्वल टू किती आलं इकडे, x आलं. ठीक आहे बघा. आता काय निघेल बघा इथं, चला ह्या पायला बघा, हा पाय कॅन्सल झाला, एक पाय कॅन्सल झाला, बरोबर आहे का. चला आता इथं काय निघतंय बघा. बघा आता परत इकडे x इकडे x² आहे, बरोबर आहे का. बरं, आता इथं काय निघेल बघा, x², बघा x² इज इक्वल टू हे x गुणिले हे 4 पाय बरोबरच्या पलीकडे गेले की गुणाकार होऊन जाईल. मी डायरेक्ट इथल्या इथं x ला x कॅन्सल करू शकलो असतो, पण तुमचं परत कन्फ्युजन व्हायला नको. बघा आता हा x काय होईल बघा, ह्या x ला हा x कॅन्सल झाला, राहिलं काय मग x इज इक्वल टू 4π. बघा, x इज इक्वल टू किती आलं, 4π आलं. पण आता बघा, प्रश्नामध्ये त्यांनी आपल्याला विचारलंय काय, त्यांनी
तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती असेल, मग त्रिज्या किती, रेडियस विचारला, रेडियस किती आपला x/2π. मग आता x ची व्हॅल्यू किती आहे मला सांगा, 4π आहे, बरोबर आहे का नाही. मग x ची व्हॅल्यू किती आपली इकडे 4π, मग 4π डिवाइड बाय 2π, मग काय निघतं इकडं, पायला पाय कॅन्सल, बे दोन्ही 4, म्हणजे रेडियसची व्हॅल्यू किती आली तर 2 सेंटीमीटर. म्हणजे आपला आन्सर निघेल ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघू आता. बघा, सरळ व्याज चक्रवाढ व्याजावरती प्रश्न बघा काय दिले. जर एक रक्कम दर साल दर शेकडा दर 8 दराने 2 वर्षांसाठी ठेवली तर त्यावर मिळणाऱ्या सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातील फरक 512 असेल तर ती रक्कम किती. आता लक्षात घ्या इथं बघा, आता सरळ व्याज 8% दराने आणि चक्रवाढ व्याज 8% दराने 2 वर्षांचं काढत बसायचं नसतं. लक्षात घ्या, याचं साधं सिंपल लॉजिक काय असतं बघा. जर 2 वर्षांचा जर आपल्याला गॅप काढायचा असेल तर बघा, व्याज जर किती तुमचं 8 आहे, 8चा वर्ग किती असतो मला सांगा, 8चा वर्ग झाला 64, बरोबर आहे का. 8चा वर्ग झाला तुमचा 64, 64 भागिले 100 केलं किती निघते बाहेर, 0.64 येते, 0.64%. म्हणजेच काय असतं बघा, दोघांच्या दोन बघा, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजाने 2 वर्षांचा 8% दराने जो व्याज आहे आपलं सरळ व्याज आणि चक्रवाढ ह्याच्यामधला जो गॅप असेल तर तो किती असतो, 0.64%. आता हा झाला टक्क्यामध्ये, तुम्हाला त्यांनी संख्येमध्ये किती नंबर दिलाय त्यांनी, तर बघा 512, तर ती रक्कम किती. मग थोडक्यात काय बघा, 512 ही जी रक्कम आहे ती किती आहे बघा, तर 0.64% आहे. तर मग 100% रक्कम म्हणजे किती, एवढंच आहे, ह्याच्यामध्ये काय अवघड नाही. बघा आता आधी काय करायचं, ही संख्या पूर्णांकात करून घ्या. बघा 5/12 छेद इथं काय केलं आपण 64 केलं. आता मला सांगा, जर मग मी छेदाला जर बघा आता 0.64चा मी 64 केला, याचा अर्थ काय, छेदाला मी 2 शून्य वाढवले, बरोबर आहे की नाही. मग छेदाला 2 शून्य वाढवले तर अंशाला पण 2 शून्य वाढवा. मग इथं पण बघा वरती 2 शून्य वाढवून टाका, इथं पण इकडे गुणिले 100 करा. म्हणजे कसं असतं बघा, अंशाला आणि छेदाला जर तुम्ही समान संख्येने गुणलं तर तुमच्या अपूर्णांकामध्ये बदल होत नाही, लक्षात ठेवायचं. बघा माझा इथं काय निघेल बघा, बघा इथं ह्या किती निघते बघा, 8 8 64. बघा इथं काय निघेल परत, 8 6 48, 8 6 48 आणि 3 51, 3 2 32, 8 4 32. ठीक आहे बघा, चला 8 1 8, परत 8 8 64, मग किती आलं, 8 गुणिले बघा 8वर परत ही 1 2 3 4 0, म्हणजे किती येते बघा इकडे 8वरती 1 2 3 4 0, म्हणजे 80,000 उत्तर येते बघा. 80,000 म्हणजेच ऑप्शन नंबर काय येते बघा, 2 येते. 80,000 म्हणजेच काय येते, 2 येते. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघू आता. बघा आता काय दिले बघा, पर्सेंटेज चॅप्टरचा प्रश्न आहे बघा. एका शहराची लोकसंख्या दरवर्षी 10% वाढते. जर सध्याची लोकसंख्या 13,310 असेल तर 2 वर्षांपूर्वी त्या शहराची लोकसंख्या किती होती. आता बघा 2 वर्षांपूर्वीची लोकसंख्या आपण पकडली एक्स होती, आणि दरवर्षी कितीने वाढती बघा, तर 10% वाढती. म्हणजे आता पहिल्या वर्षी किती होईल बघा, तर बघा 110% होईल. म्हणजेच काय, सुरुवातीची 100 लोकसंख्या त्याच्यामध्ये वाढली, आता 10% म्हणजे 110 झाली. आता इथून पुढे जी काय लोकसंख्या वाढेल तर ती 100च्या तुलनेमध्ये 10% वाढत नाही, तर 110च्या तुलनेमध्ये 10% वाढते. मग इथं परत या इथं जी काय लोकसंख्या तयार होईल त्याच्या परत 10% वाढली, म्हणजे किती झाली बघा, 110 चे 100. आणि 2 वर्षानंतरची लोकसंख्या किती आपली मग 13,310. मग आता 2 वर्षांपूर्वीची विचारले, मग काय नाही तर एक्स जो आहे तो जागेला ठेवा, इज इक्वल टू, हे सगळं बरोबरच्या अलीकडे जेवढं आहे तेवढं बरोबरच्या पलीकडे टाका. काय होईल बघा इकडं, 13,310 गुणिले हे बरोबरच्या पलीकडे गेले की उलट होईल बघा, 100 छेद काय होईल 110, 100 छेद 110 गुणिले 100 छेद 110. आणि आता भाग घालवा. चला काय निघतं इथं बघा, ह्या 2 शून्याला हे 2 शून्य कॅन्सल झाले. चला 11 1 11, इथं काय निघते बघा, 11 1 11, 2 13, परत 11 2 22 आणि 1 23, 11 1 11. चला परत 11 1 11, 11 गुणिले 11 121, किती आलं बघा, 11 वरती 1 2 3 0, 11 वरती 1 2 आणि 3 0, म्हणजे 11,000 रुपये आन्सर येते बघा. म्हणजे ऑप्शन नंबर 2 येते, 11,000 लोकसंख्या राहील. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघू आता. बघा पर्सेंटेज चॅप्टर वरचा प्रश्न आहे बघा, काय दिले याच्यामध्ये. वर्गातील विद्यार्थ्यांपैकी 40% भारतीय आहेत व 50% मुली आहेत. जर 25% भारतीय विद्यार्थी मुली असतील तर किती टक्के भारतीय नसलेले मुलगे आहेत.
ठीक आहे बघा. आता कसं करायचं असतं बघा ह्याच्यामध्ये, आता सुरुवातीला कधी पण जेंडर काढून घ्यायचं आधी, मुलं किती आणि मुली किती. बघा मुलं किती दिलीत तुम्हाला, इकडे मुली दिल्यात त्यांनी 50%, बरोबर आहे का. बघा मुलींची संख्या किती आहे, मुली आहेत बघा 50. मुली जर 50 असतील तर मग मुले किती असतील, मग मुले पण झाली 50, बरोबर. 100% 100 जर विद्यार्थी असतील, 50% मुली आहेत, 50 मुली असतील तर 50 झाली मुले. ठीक आहे. चला परत त्याच्या पुढे काय दिले बघा त्यांनी इथं, 40% भारतीय आहेत. बघा आता लक्षात घ्या, इथं आणखीन एकल्या भारतीय. भारतीय किती आहेत तर 40 आहेत. मग आता मला सांगा विदेशी किती असतील, 100 जर 40 भारतीय असतील तर विदेशी झाले 60. ठीक आहे बघा, एवढं लिहून घेतलं आपण. आता पुढे काय दिले बघा, जर 25% भारतीय विद्यार्थी मुली असतील, बघा जेवढे काय बघा आता भारतीय 40 आहेत. आता बघा 40 मधले 25 नाही पकडायचं, 40च्या 25% किती आले बघा. ह्या 40च्या 25% कोण आहेत बघा, 40चा 25% किती येते मला सांगा. 40च्या 25% भारतीय विद्यार्थी कोण आहेत तर मुली आहेत. ठीक आहे बघा. मग आता ते इथं काढून घ्या किती निघतं इथं. चला ह्या शून्याला हा शून्य कॅन्सल बघा. इथं किती निघते, 5 5 25, 5 दुने 10, बे 1 बे बे दुनी 4, म्हणजे 5 दुनी किती आलं 10 आलं. ठीक आहे बघा. आता काय निघते बघा इथं, 25% भारतीय विद्यार्थी कोण आहेत तर मुली आहेत. आता ह्या झाल्या मुली बघा, ह्या झाल्या मुली. मग आता मला सांगा 40 मधल्या जर 10 मुली असतील तर मग 30 काय असतील मला सांगा. 30 झाली मुले. बघा एकदा एवढी माहिती कळली की अख्खा चार्ट कळून जातो तुम्हाला. बघा बघा मुली किती झाल्या 10 तर मुले झाली 30, बरोबर आहे का. आता मला सांगा परत इकडे ह्या 60 मध्ये टोटल 50 मुलं आहेत, बरोबर आहे का नाही बघा. मग आता 60 मध्ये काय बघा, ह्या 60 मध्ये परत काय होईल, इथं ह्या मुली, ह्या 60 मध्ये परत इकडे ह्या मुली आणि इकडे ह्या मुली. आता बघा जर इथं मुले जर 30 गेले तर मुले इकडे किती राहिली बघा, 20 राहिली, ही झाली 20. आणि बघा इथं मुली 10 आहेत तर इकडे मुली किती झाल्या, मग इकडे मुली झाल्या 40. 40 बघा, 40 आणि 10 50, 30 आणि 20 50. येते लक्षामध्ये बघा. बघा बरोबर बघा, 50 मुलं झाली 50 मुली झाली. आपल्याला विचारताना विचारले काय त्यांनी बघा, तर किती टक्के भारतीय नसलेले म्हणजे विदेशी मुलांची संख्या किती. आता मला सांगा विदेशी मुलं किती आहेत बघा, तर 20 आहेत. बघा विदेशी मुलं किती आहेत तर 20 आहेत, बरोबर आहे का. विचारताना विचारले काय, किती टक्के भारतीय नसलेले मुलगे आहेत. भारतीय नसणारे विद्यार्थी किती आहेत, एकूण 60 आहेत. बघा लक्षात घ्या 60 आहेत. आणि ह्या 60 पैकी बघा लक्षात घ्या, 60 पैकी किती मुलं आहेत तर 20 मुलं आहेत. 60 पैकी 20 काय आहेत तर मुलं आहेत. मग त्यांची टक्केवारी काढली तर काय निघेल बघा इथं, तर बघा ह्या 2 शून्याला बघा, सॉरी इथे किती येते 100. बघा इथं काय, ह्या शून्याला शून्य कॅन्सल, बे 1 बे बे 3 6, म्हणजे किती आलं बघा, 100 भागिले 3 केले काय निघतं 33.33%. 33.33. आता बऱ्याच जणांचा आन्सर बघा इथं 20% आला असेल, बरोबर आहे का. पण लक्षात ठेवायचं इथं विचारताना विचारले का तुम्हाला, हा एकूण विद्यार्थ्यांपैकी जर विचारलं असतं आपल्याला की बाबा भारतीय नसलेले मुलगे किती आहेत, तर आपण काय म्हटलं असतं बाबा 20%. पण विचारताना विचारले काय, किती टक्के भारतीय नसलेले मुलगे आहेत. मग भारतीय नसणारे मुलं, भारतीय नसणारे व्यक्ती, विदेशी व्यक्ती किती आहेत 60 आहेत. आणि त्या 60 मधले मुलांची संख्या किती आहे बघा, मुलांची संख्या आहे 20. लक्षामध्ये म्हणून आन्सर इथं किती आलं तुमचं 33.33. समजते का बघा. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघू आता. बघा टाइम डिस्टन्स स्पीड वरचा प्रश्न आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, एक रेल्वे ताशी 50 किलोमीटर वेगाने गेल्यास एका ठिकाणी वेळेवर पोहोचते. जर तिचा वेग ताशी 10 किलोमीटरने वाढवला तर ती 1 तास लवकर पोहोचते. तर रेल्वेने कापलेले एकूण अंतर किती. बघा आता पहिल्या रेल्वेचा वेग किती दिलाय त्यांनी आपल्याला 50 किलोमीटर दिलाय, बरोबर आहे का नाही. बघा पहिला वेग दिलाय त्यांनी आपल्याला 50 किलोमीटर, आणि नंतरचा वेग किती दिलाय बघा, तर 10 किलोमीटरने आपण वेग वाढवला म्हणजे 60 किलोमीटर झाला. 60 किलोमीटर. बरं आता ह्याच्यामध्ये जर काढायचं म्हटलं आपण तर काय करू शकतो बघा, लक्षात घ्या. आता मला सांगा 50 आणि बघा 5 आहे बघा, तात्पुरतं 5 आणि 6 पकडा. 5 आणि 6चा जर आपण लसावी काढला तर तो किती निघतो, 30 निघतो. 5 × 30, 6 × 30, म्हणजे बघा इथं तात्पुरतं 50 आणि 60चा लसावी किती आला, 300 आला. आता मला सांगा जर अंतर जे आहे आपलं, अंतर जर 300 किलोमीटर असेल, अंतर जर 300 किलोमीटर असेल तर 50च्या स्पीडने मी गेलो तर मला किती वेळ लागणार आहे, 6 तास वेळ लागणार आहे. 6 तास वेळ लागेल. आणि जर तेच 300 किलोमीटर अंतर मी 60च्या स्पीडने कव्हर केलं तर मला किती वेळ लागणार आहे, 5 तास वेळ लागणार आहे. 5 तास वेळ लागणार आहे. मग आता मला सांगा या दोन्ही वेळेमध्ये कितीचा गॅप आहे, 1 तासाचा गॅप आहे.
आणि आपल्याला त्यांनी देताना गॅप किती दिलाय बघा, तर ती 1 तास लवकर पोहोचते. बरोबर आहे का? म्हणजे दोघांच्या वेळेमध्ये 1 तास फरक आहे का, तर आहे. म्हणजे आपलं अंतर पण कुठलं असणार आहे, 30च असणार आहे. जर त्यांनी सांगितलं बाबा की त्यांच्या वेळेमध्ये 2 तासाचा फरक आहे, तर काय नाही 300 दुप्पट 600 करायची. 1.5 तास म्हटलं की 300 1.5 करायची, 450 किलोमीटर. अशा प्रमाणे आपला आन्सर, म्हणजे कसा जरी प्रश्न विचारला तर आन्सर काढता येतं. इथं आन्सर काय निघते, तुमचा ऑप्शन नंबर 2 येते. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघू आता. बघा आता हा जो प्रश्न आहे आपला, तर तो रेल्वे चॅप्टरवरचा प्रश्न आहे. ठीक आहे, बघा काय दिले बघा याच्यामध्ये. एक व्यक्ती 150 मीटर लांबीच्या रेल्वे पुलावर उभी आहे. एक आगगाडी त्या व्यक्तीस 10 सेकंदात आणि संपूर्ण पुलास 20 सेकंदात ओलांडते. तर त्या आगगाडीची लांबी व वेग किती? बघा आता इथं काय दिले मला सांगा. आगगाडी त्या व्यक्तीस काय म्हटलंय बघा, 10 सेकंदात ओलांडते. बघा ज्यावेळेस एखादी रेल्वे, एखादं माणूस असेल, एखादं झाड असेल किंवा एखादा रस्त्यावरचा पोल असेल, खांबा असेल, त्याला ज्यावेळेस क्रॉस करते त्यावेळेस ती स्वतःच्या लांबी इतकं अंतर पार करत असते. म्हणजे बघा आता इथं एका माणसाला पार करायला रेल्वेला किती वेळ लागलाय, तर 10 सेकंद वेळ लागलाय. किती वेळ लागलाय? 10 सेकंद वेळ लागलाय. ठीक आहे, बघा आता 10 सेकंद काय बरं, आता 10 सेकंद लागलेला असतो वेळ कोणासाठी, तर स्वतःची लांबी पार करण्यासाठी. बघा लक्षात घ्या, तिने स्वतःची लांबी किती वेळात पार केली, तर 10 सेकंदामध्ये पार केलेली. आता पुढे काय केले बघा, तिने 150 मीटर लांबीचा पूल आहे बघा. आता समजा ही नदी आहे आणि या नदीवरती एक पूल दिलाय बघा, आणि त्या पुलाची लांबी किती दिली तुम्हाला, त्यांनी 150 मीटर दिलेले, 150 मीटर. मग आता हा 150 मीटर लांबीचा पूल पार करायला तुम्हाला किती वेळ लागलाय, तर किती, 20 सेकंद वेळ लागलाय. बरोबर आहे का? आता लक्षात ठेवायचं बघा, लक्षात घ्या. आता रेल्वे ज्यावेळेस पुलाला पार करते त्यावेळेस स्वतःची लांबी प्लस त्या पुलाची पण लांबी पार करत असते. मग तिला वेळ कसा लागतो बघा, स्वतःची लांबी पार करायला बघा, लक्षात घ्या बघा, स्वतःची लांबी पार करायला 10 सेकंद अधिक त्या पुलाची लांबी. बघा पुलाची लांबी पार करायला किती वेळ एक्स्ट्रा वाढलेला असतं, तर 10 सेकंद वेळ लागलेला असतो. लक्षात आलं तुमच्या बघा, कारण की रेल्वे पुलाला पार करताना पण स्वतःची लांबी पण पार करत असते. मग ते 10 सेकंद तर लागणारच आहेत तिला. मग पुलाची लांबी वाढल्यामुळे किती वेळ वाढला, तर 10 सेकंद वेळ वाढला. याचा अर्थ काय असतो बघा, हे 150 मीटर अंतर पार करायला तिला 10 सेकंद वेळ लागलेला असतो. समजते का? मग आता इथे काय विचारलंय बघा तुम्हाला, तर त्या गाडी लांबी किती मला सांगा. रेल्वे बघा हे काय बघा, हे 10 सेकंद आहे. मग आता रेल्वे सांगा, हे रेल्वे 10 सेकंदामध्ये 150 मीटर जाते. बरोबर आहे की नाही? याचा अर्थ काय, मग इथं पण तिने माणसाला पार करते 10 सेकंदामध्ये. मग ती स्वतःची लांबी पण किती असणार आहे, 150 मीटर असणार आहे. 150 मीटर असणार आहे. याच्यामध्ये बघितलं ऑप्शन नंबर 2 येते. आणि परत दुसरं विचारले काय, तर आगगाडीची लांबी व वेग किती. आता बघा लांबी तर कळली आपल्याला, वेग कसा काढायचा मग काय नाही बघा. तो पण वेग कसा विचारला तुम्हाला, मीटर पर सेकंद मध्ये विचारलाय. साहजिकच आहे, 150 मीटर अंतर पार करायला 10 सेकंद वेळ लागतो. एका सेकंदामध्ये किती जाणार, 15 मीटर पर सेकंद. म्हणून इथं 15 मीटर पर सेकंद आले. ठीक आहे बघा, चला पुढचा प्रश्न बघू आता. बघा आता काय दिले बघा प्रश्नामध्ये, बऱ्याच जणांचं बघा माझ्या मते ह्याच्यामध्ये उत्तर तुमचं ऑप्शन नंबर 4 आलेला असेल बघा, पण ऑप्शन 4 येत नाही. कसं बघा लक्षात घ्या. आता इथं राम आणि श्याम यांचे एकत्रित वय बघा, राम प्लस श्याम या दोघांचं एकत्रित वय काय दिले बघा, श्याम आणि मोहन यांच्या एकत्रित वयापेक्षा 10 वर्षांनी जास्त आहे. बघा श्याम प्लस मोहन यांच्या एकत्रित वयापेक्षा 10 वर्षांनी. आता मला सांगा, राम आणि श्यामचं जे वय आहे दोघांचं एकत्रित वय, ते श्याम आणि मोहन पेक्षा 10 वर्षांनी जास्त आहे. हे ह्या दोघांचं वय 10 वर्ष एक्स्ट्रा बसते. मग इक्वेशन जर तयार करायचं असेल, इथं जर समजा मला बरोबर चिन्ह द्यायचं असेल, तर मला दोन्ही व्हॅल्यू समान करावं लागतील. बरोबर आहे का नाही? मग हे जर 10 वर्षांनी जास्त आहे, तर मला ह्यांना पण 10 वर्षांनी वाढवावं लागेल. इथं पण 10, इथं अधिक 10 करून टाका. झालं, मी दोन्ही इक्वेशन तयार करून टाकले. आता बघा पुढे काय दिले, तर मग मोहनवर बघा, मोहन हा रामपेक्षा किती वर्षांनी लहान किंवा मोठा आहे तुम्हाला विचारले. आता साधं सिंपल बघा, तुम्ही काय दिसतंय तुम्हाला इकडं बघा, राम अधिक श्याम लिहितं. आता हा श्याम बरोबरच्या अलीकडे आला की मायनस होऊन जाईल, हा मायनस श्याम झाला इज इक्वल टू काय झाला, मोहन अधिक 10. मोहन अधिक 10. आता मला सांगा, ह्या श्यामला हा श्याम झाला कॅन्सल. बरोबर आहे का? आता हा मोहन बरोबरचा अलीकडे आणा बघा, काय निघेल इकडं, राम वजा मोहन बरोबर किती येते बघा, तर 10 येते. बरोबर आहे का? आता मला सांगा, इथं काय दिसतंय तुम्हाला, रामच्या वयामधनं मोहनचं वय वजा केलं की बरोबर 10, म्हणजे 10 वर्षाचा फरक येतो, आणि तो पण प्लस मध्ये. याचा अर्थ राम हा काय असेल बघा, राम हा मोठा असेल आणि मोहन हा कसा असेल, तर मोहन हा लहान असेल. बरोबर आहे का? आता काय दिले बघा त्यांनी इथं, तर मोहन हा रामपेक्षा किती वर्षांनी लहान किंवा मोठा आहे बघा. कोण विचारले? मोहन.
मग याचा अर्थ मोहन हा रामपेक्षा 10 वर्षांनी लहान असेल. बरोबर आहे का बघा? म्हणजे मोहन हा रामपेक्षा किती वर्षांनी लहान असेल तर 10 वर्षांनी लहान असेल. ऑप्शन नंबर 2 येते बघा तिथे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघू आता. बघा नळ टाकीवरचा प्रश्न आहे बघा. काय दिले बघा प्रश्नामध्ये? पी या नळाने 1 टाकी 12 तासात भरते आणि क्यू या नळाने 30 टाकी 15 तासात रिकामी होते. बघा आता पी या नळाने टाकी भरते किती तासामध्ये तर 12 तासामध्ये. क्यू या नळाने 30 टाकी 15 तासात रिकामी होते. हा, जर दोन्ही नळ एकत्र सुरू केले तर ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल? तात्पुरता आपण काय करायचं बघा, 12 आणि 15चा लसावी किती निघतो तर 60 निघतो. बरोबर आहे का? मग इथं काय करायचं, इथं इथल्या एकूण टाकीची क्षमता हे काय करतो आपण, एकूण टाकी मग 12 आणि 15चा लसावी किती झाला बघा, तर तोंडी काढता आला पाहिजे साध्या साध्या गोष्टींचा. 12 पंचे 60 आणि 15 चोक 60, म्हणजे लसावी किती आला याचा 60 आला. तर आपण काय केलं, टाकीची जी क्षमता आहे तर ती टाकी पकडली आपण 60 लिटरची. बघा लक्षात घ्या, मग 60 लिटरची जर टाकी असेल, पीला जर 12 तासामध्ये जर भरत असेल तर तो त्या बघा आता 2 नळ आहेत. बरोबर आहे का? एक नळ काय करतोय तुमचा बघा, एक नळ टाकीत पाणी भरतोय आणि दुसरा काय करतोय टाकीतनं पाणी बाहेर काढतोय. ठीक आहे बघा, आता पी हा नळ टाकीत पाणी भरतोय 12 तासामध्ये जर टाकी भरत असेल तर 60 लिटर टाकी भरत असेल तर त्याला एका तासामध्ये तो किती पाणी भरत असणार आहे, 12 पंचे 60 5 लिटर. किती भरणार आहे, 5 लिटर. बघा ह्या नळातनं पाणी किती पडते, 5 लिटर. आणि बघा आता कसं असतं बघा, आणि तीच जर भरलेली जर टाकी असेल तर क्यू या नळाला 15 तास लागते रिकामी करायला. बरोबर आहे का? मग बघा 60 लिटर जर रिकामी करायला 15 तास वेळ लागत असेल तर तो एका तासामध्ये किती पाणी बाहेर टाकणार आहे, 15 चोक 60 म्हणजे 4 लिटर पाणी. म्हणजे बघा ह्या नळातनं 4 लिटर पाणी निघून जाते. बरोबर आहे का? आता मला सांगा, 5 लिटर पाणी पडते आणि 4 लिटर निघून जाते, राहते खाली किती पाणी, 1 लिटर. तुम्हाला प्रश्नात काय दिले त्यांनी, जर दोन्ही नळ एकत्र सुरू केले तर हा 5 लिटर पाणी टाकणार आहे आणि हा 4 लिटर बाहेर फेकून देणार आहे. टाकीत पाणी शिल्लक राहणार आहे 1 लिटर. तर ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल? आता सांगा 1 लिटरने 60 लिटर टाकी भरायला किती वेळ लागणार आहे? 60 भागिले 1 केले की बरोबर काय निघतंय, 60 तास येते. 60 तास म्हणजे इथं काय निघेल बघा, आन्सर ऑप्शन नंबर 4 येऊन जाते. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघू आता. बघा आता अंकल बघा आपल्या ह्याच्यावर बघा, अंकल काय म्हणतो आपण तर बघा नंबर 1 ते 1000 नंबरवरती प्रश्न बघतो आपण, त्याच्यावरती प्रश्न आहे बघा. काय दिले, 1 ते 100 या संख्यांमध्ये 4 हा अंक असलेल्या 4 आणि 4 ने पूर्ण भाग जाणाऱ्या संख्या किती आहे? ठीक आहे बघा, आता 1 ते 100 मध्ये म्हटले, बरोबर आहे की नाही? पहिली गोष्ट म्हणजे बघा, 1 ते 100 मध्ये 4 हा अंक 20 वेळा येतो. 4 हा अंक असणाऱ्या संख्या 19 असतात. ठीक आहे बघा, आपल्याला विचारले काय की त्याच बघा त्या संख्येला 4 ने पण भाग गेला पाहिजे आणि त्याच्यामध्ये 4 हा अंक असला पण पाहिजे. कुठल्या संख्या निघतील बघा, 4 1 निघेल. बरोबर आहे का? बघा म्हणजे ज्याच्यामध्ये आता बघा 4चा आडवी लाईन पकडायची, कुठली 4 बघा, इथं 4 असेल 14 24 34 44 54 परत 64 74 84 आणि 94. बरोबर आहे का? सगळ्या संख्येला इथं बसायची गरज नाही. बघा आता इथं 4 ला भाग जातो 14 ला जात नाही, 24 ला जातो 34 ला जात नाही, 44 ला जातो 54 ला जात नाही, 74 ला जात नाही आणि 94 ला पण जात नाही. ठीक आहे बघा, आणि उभ्या लाईन मध्ये म्हटलं आपण तर इकडे 40 एक नंबर आहे, इथं 48 एक नंबर आहे. बरोबर आहे का? मग 4च्या पाड्यामध्ये मग किती संख्या निघाली बघा, 1 बघा ही 1 2 3 4 5 6 आणि 7 संख्या निघतात. 7 म्हणजे ऑप्शन नंबर काय येते बघा, 3 येते. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघू आता. बघा सिरीज वरचा प्रश्न आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये, खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? बघा काय दिसते तुम्हाला, 5 11 23 47 95 आणि इकडं क्वेश्चन मार्क आहे. ठीक आहे, चला 5 दुने 10 बघा, 5 ची दुप्पट करा अधिक 1 करा, 11 येते. परत 11 दुने 22 अधिक 1 23 बघा, 23 दुने 46 अधिक 1 47 47 गुणिले 2 94 अधिक 1 95. आता 95 गुणिले 2 करा आणि परत अधिक 1 करा. बघा 95 ची दुप्पट किती निघते बघा, इथं 9 दुने 18 म्हणजे 190. 190 अधिक 1 की झाली 191 येते. 191 म्हणजे उत्तर येते आपलं ऑप्शन नंबर 2 येते. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघू आता. परत एकदा सिरीज वरचा प्रश्न आहे बघा. काय दिले, खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता घटक येईल? बघा आता इथे काय दिसते बघा तुम्हाला, ए नंतर सी
बघा नंतर एफ, इथं जे आणि इकडं ओ. बघा आता ए नंतर ना सी जर बघितलं आपण तर बघा एच्या पुढं बी सी, 2 घरं पुढे गेले की सी निघते. सीच्या पुढे बघा एबीसी, डी ई एफ, 3 घरं पुढे गेले की एफ निघते. एफच्या पुढे बघा एफ, जी एच आय जे, 4 घरं पुढे गेले की जे निघते. मग जेच्या पुढे बघा जे, के एल एम एन ओ, 5 घरं पुढे गेली ओ निघते. मग ओच्या पुढे आता 6 घरं मोजा. बघा ओ काय दिसते बघा, पी क्यू आर एस टी आणि यू, बरोबर इथं काय निघणार आहे, यू निघणार आहे. आता इथं बघा पहिला ऑप्शन कॅन्सल झाला आणि चौथा ऑप्शन कॅन्सल झाला. आता परत काय दिसते बघा तुम्हाला इकडं, 2 6 12 20 आणि तिकडं काय दिले 30. बघा इथे काय दिसते परत, 2 अधिक 4 6, 6 अधिक 6 12, 12 अधिक 8 20, 8 अधिक 20 अधिक 10 30. बघा 4 6 8 10 आणि आता 12 करावं लागेल. अधिक 12 केले की काय निघेल इकडे, 30 आणि 12 झाले 42. म्हणजे यू 42 आन्सर येते बघा, ऑप्शन नंबर दुसरा येईल. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघू आता. बघा कोडिंग डिकोडिंग मधला प्रश्न आहे बघा. आता काय दिले बघा, एका सांकेतिक भाषेत एमपीएससी हे परत असे लिहिले जाते आणि स्टेट हे 19 20 12 51 असे लिहिले जाते. तर त्याच पद्धतीने सीसॅट कसे लिहिले जाईल. बघा इथं चुकलं, एकच मिनिट, 31 16, हे डबल झालंय बघा इथं, एकच मिनिट हे पुसा, 1 मिनिट. ठीक आहे, बघा इथून पुढे वाचा. एका सांकेतिक भाषेत एमपीएससी. आता मला सांगा याच्यामध्ये काय नाही केलेलं त्यांनी, अल्फाबेट मध्ये जर बघितलं आपण तर बघा लक्षात घ्या, ए हा 1 नंबरला असतो बघा, एम हा 13 नंबरला असतो, एन हा 14 नंबरला असतो आणि झेड हा 26 नंबरला असतो. आणि त्यांनी काय केलंय बघा, सरळ सरळ अल्फाबेट मोजलेत. म्हणजे बघा एम हा 13 नंबरला असतो तर 13 लिहिलं इथं, दिसते का बघा. पी किती क्रमांकावर असतो बघा, आता एमच्या पुढे पी मोजायचा, एन ओ पी, 3 घरे गेलो का 13 आणि 3 16, बघा बरोबर इथं 16 नंबर दिसते तुम्हाला. परत एस हा 19 नंबरला असतो आणि सी हा 3 नंबरला असतो. थोडक्यात काय, त्या अल्फाबेटचा जो आपल्या अल्फाबेटमध्ये जो जे स्थान आहे त्या स्थानचा जो नंबर आहे तोच त्यांनी इथे लिहिलेला आहे. आपल्याला विचारलं काय त्यांनी, सी सॅट. बघा सी सॅट, आता सी हा 3 नंबरला असतो, ए हा 1 नंबरला असतो. बघा आता टी जर बघितला आपण तर इथं बघा, इथं काय दिले तुम्हाला, टी इथं पण आहे, टी इथं पण आहे. बघा टी हा, थांबा एकच मिनिट, बरोबर आहे की स्टेट, काय चुकलंय का बघा, एकच मिनिट थांबा. एमपीएससी काय दिले, 13 16 19 3. परत स्टेटला काय दिले त्यांनी, 19 20 12 51. ठीक आहे बघा, त्याच पद्धतीने सी सॅट विचारले, सी सॅट. ठीक आहे बघा, चला एमचा कोड दिलाय त्यांनी 13, पी चा कोड दिलाय 16, ठीक आहे, एस चा कोड दिलाय त्यांनी 19 आणि सी चा कोड दिलाय 3, बरोबर आहे का. परत बघा इथं एस चा कोड दिलाय त्यांनी 19, इथं टी चा कोड दिलाय 20, बरोबर आहे. ए चा कोड दिलाय 1, मग इथं टी ला 25 कसं काय दिलंय त्यांनी, इथं टी ला 20 पाहिजे होतं आणि ई ला बरोबर 5 पाहिजे होतं. बघा काहीतरी चुकलंय. बरं आता इथं जर विचार केला ना आपण तर बघा इथं चुकतंय बघा, लक्षात घ्या. कारण की टी स्टेट मध्ये बघा टी 2दा आलंय, मग इथं 25 येते बघा टीला, बरोबर आहे का. टीला इथं त्यांच्याकडनं 25 झालंय आणि इथं ई ला 5 यायला पाहिजे. इथं कोड चुकतंय बघा. जर आपण नीट ह्याच्यानुसार जर गेलो इथं 3 नंबरला येते, हा 1 नंबरला असतो ए, टी हा 20 नंबरला असतो आणि एस जर बघितला आपण तर तो 19 नंबरला असतो. म्हणजे बघा 3 19 12 0, 3 19 12 0 असं जर बघितलं आपण तर ऑप्शन नंबर 2 येते बघा. पण हिथल्यानुसार गेलं तर चुकतंय बघा. का, कारण की इथं टी ला बरोबर 20 कोड दिसते आणि इथं टी ला परत राहते काय बघा 25 राहते. मग 25 नाही ना कोड येत, कारण एकदा 20 आणि एकदा 25 कसं येईल. ठीक आहे बघा, चला ह्याचा आन्सर जर बघितला आपण तर मग ऑप्शन नंबर 2 येते. चला पुढचा प्रश्न बघू आता.
बघा डायरेक्शन चॅप्टरचा क्वेश्चन आहे, काय दिले बघा. अमित पूर्वेकडे 8 मीटर चालला, त्यानंतर तो बघा आता अमित कुठे गेलाय बघा, इथून पूर्वेकडे चालला बघा, पूर्व दिशा या साईडला असते, पूर्वेकडे किती गेला तर तो 8 मीटर गेला. परत काय दिले, त्यानंतर तो डावीकडे वळून 6 मीटर चालला. आता बघा तो इथून कुठे वळला डावीकडे म्हणजे वरच्या साईडला, डावीकडे तर तो किती जाणार आहे तर किती गेलाय 6 मीटर चालला. परत पुढं पुन्हा डावीकडे वळून 8 मीटर चालला, आता इथून पुन्हा डावीकडे वळलाय म्हणजे ह्या साईडला, तू किती गेलाय 8 मीटर. आता बघा ह्या लाईनला ही लाईन पॅरलेल आहे, हे 8 आहे तर हे पण 8 आहे, बरोबर आहे का. चला पुढे काय दिले, त्यानंतर उजवीकडे वळून 4 मीटर चालला. आता इथून उजवी दिशा कुठं असणार आहे वरच्या साईडला वळला आणि किती गेला बघा तर 4 मीटर गेला. तर आता काय दिले बघा, तर अमित हा त्याच्या सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर आणि कोणत्या दिशेला आहे. आता सुरुवातीच्या ठिकाण आहे बघा, इथं स्टार्टिंग पॉईंट त्याचा इथे, एंड पॉईंट इथे, आणि बघा आता हे सरळ लाईन आहे, बरोबर आहे का. हे जर 6 आहे तर हे पण 6 आहे, आणि वरती हे 4, म्हणजे 6 आणि 4 10 मीटर कुठं तर उत्तरेकडे येतो आता, बरोबर आहे का. 10 मीटर उत्तर दिशा म्हणजे ऑप्शन नंबर पहिला येते बघा. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघू आता. बघा आता हा नातेसंबंधावरचा प्रश्न आहे बघा. आणि नातेसंबंधामध्ये पण कुठला टाईप आहे बघा, की एक व्यक्तीचं नातं हे 2 व्यक्तींबरोबर वेगवेगळं असू शकतो, बरोबर आहे का नाही. म्हणजे एखादी व्यक्ती जर एखाद्या व्यक्तीचा भाऊ असेल तर तीच व्यक्ती दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचा मुलगा असू शकतो, बरोबर आहे का. आता बघा कसं इथं एका व्यक्तीचा परिचय करून देताना सीमा म्हणाली. आता इथं कसं असतं बघा, म्हणणारी व्यक्ती कोण आहे सीमा, म्हणजेच मी म्हणणारी व्यक्ती कोण आहे, मी म्हणजेच कोण आहे तर सीमा आहे. म्हणजे तिथं मीचा जर उल्लेख आला तर बघा माझ्या इथं काय दिले बघा, त्याची आई ही माझ्या आईच्या एकुलत्या एक मुलाची पत्नी आहे. आता इथं बघा ही आई असणारी व्यक्ती आणि ही पत्नी असणारी व्यक्ती ही एकच असते. ठीक आहे, तुम्हाला इथं वाक्य तोडता आलं पाहिजे. आपण आता कसं वाक्य तोडायचं बघा, लक्षात घ्या. त्याची आई ही म्हटलंय का नाही बघा, त्याची आई ही म्हटलं की ही रेस मारा, वाक्य तोडलं आपण. त्याची आई, आता ती आई असणारी व्यक्ती कोण आहे पुढे सांगितले बघा, की माझ्या आईच्या एकुलत्या एक मुलाची पत्नी आहे. ठीक आहे बघा, आता जेवढं आता काय दोन आपण एका वाक्यात 2 वाक्य केली, मग जे वाक्य मोठं आहे ते आधी सॉल्व्ह करून घ्यायचं. कसं लक्षात घ्या, आता बघा माझ्या आईच्या, मी म्हणणारी व्यक्ती कोण आहे तर सीमा आहे. बरं आता पुरुषाला काय करतो आपण, पुरुषाला चौकोन करतो, स्त्रीला आपण त्रिकोण करतो. बघा हा जर पती असेल तर ही झाली पत्नी, आणि दोघांमध्ये आपण प्लसचं साइन देऊन टाकतो. जर भावंड असतील तर बघा हा झाला भाऊ, ही झाली बहीण, आणि दोघांमध्ये आपण काय करतो इज इक्वल टू साइन देऊन टाकतो. ठीक आहे बघा, आणि जनरेशन जर गॅप असेल तर वरती आजी आजोबा, त्याच्या खाली आई वडील, त्याच्या खाली नातवंड, याप्रमाणे मांडणी करायची. बघा आता माझ्या आईच्या म्हणजे मी म्हणणारी व्यक्ती कोण आहे सीमा, इथल्या सीमा. सीमा काय म्हणते बघा, माझ्या आईच्या, आता सीमाची आई दाखवायचं, माझ्या आईच्या सीमाच्या आईच्या एकुलत्या एक मुलाची पत्नी. आता लक्षात घ्या बघा, एकुलता एक मुलाचा अर्थ बघा 2 प्रकार निघतो, एक तर ते एकच अपत्य असतं किंवा ते जेंडरनुसार फक्त एकुलते एक असतं, असं पण निघतं त्याचा अर्थ. कारण की आता बघा सीमाच्या आईचा मुलगा म्हणजे सीमाचा भाऊ असणार आहे, आणि सीमा ऑलरेडी त्याला अपत्य म्हणजे एकुलते एक कसं तर जेंडरनुसार एकुलते एक. बघा माझ्या आईच्या एकुलता एक मुलगा, एकुलत्या एक मुलाची, बघा माझ्या आईच्या एकुलता एक मुलगा म्हणजे सीमाचा भाऊ, माझ्या आईच्या एकुलत्या एक मुलाची पत्नी आहे, ह्याची पत्नी म्हणजे इथं प्लस करा आणि इथे दाखवा, इथं वाक्य आपलं संपलं. बघा सीमा म्हणते माझ्या आईच्या एकुलत्या एक मुलाची पत्नी आहे, लक्षात इथं वाक्य संपलं, इथं आपण स्टार केलं. आता स्टार असणारी व्यक्ती कोण आहे तर त्याची आई, पुन्हा ही व्यक्ती कोण आहे तर आई आहे, कुणाची तर त्याची. लक्षामध्ये आता विचारताना विचारले काय तर बघा, आता त्याची म्हणजे कुणाची, त्या व्यक्तीची, त्याची म्हणजे कुणाची तर त्या व्यक्तीची. बघा आता काय दिलं इथं आपल्याला, मी इथं तात्पुरतं बघा, कारण तो व्यक्ती कोण आहे, पुरुष आहे का स्त्री आहे मला आणखी माहित नाही. ठीक आहे बघा, चला परत पुढे काय दिले, तर त्या व्यक्तीचा सीमाशी काय बघा, सीमाशी बघा त्या व्यक्तीचा काय संबंध आहे, आणि कधी पण नातेसंबंध लक्षात ठेवायचं, कुणाचे कुणाशी किंवा कुणाचे कुणाशी जर नातं विचारलं असेल तर जिथं चे असतं ना तेच नातं सांगायचं असतं. आणि बघा ए हा बी चा म्हणजे हा आणि चा जर असेल तर तिथं हाच नातं सांगायचं असतं. ठीक आहे बघा, त्यामुळे तुम्हाला चेचं जेंडर माहिती असणं गरजेचं असतं. ठीक आहे, आपल्याला दोन्ही जेंडर, आता ह्याचं जेंडर तर माहिती आहे आपल्याला,
सॉरी सीचं जनरल माहिती आपल्याला, ह्याचं माहित नाही, बरं तरी बघू आपण चेक करून. बघा आता मला सांगा सी पासून आपल्याला चे कडे जायचंय, काय निघेल बघा इथं. बघा आता सीमा, सीमाचा भाऊ आणि भावाचा हा मुलगा किंवा मुलगी कोण झाला मग. बघा एखाद्या मुलीसाठी तिच्या भावाचा मुलगा किंवा मुलगी कोण असते, भाचा किंवा भाची असते. इथं पर्यायामध्ये बघितलं आपण तर भाचीचा उल्लेख नाही, इथं भाचा केला. याचा अर्थ तो व्यक्ती जो असेल तर तो कोण आहे, तर तो पुरुष आहे असा त्यांनी उल्लेख केलाय. ठीक आहे बघा, म्हणजे भाचा आन्सर येते. ठीक आहे. हा जर इथं सीमाच्या ऐवजी एखादा पुरुष असला असता तर त्या पुरुषासाठी भावाचा मुलगा कोण असतो, पुतण्या असतो, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघू. बघा सिलॉगिझम चॅप्टरचा प्रश्न आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, सर्व अधिकारी पदवीधर आहेत. बघा सर्व अधिकारी हे कोण आहेत, तर पदवीधर आहेत. चला पुढे काय दिले बघा, काही पदवीधर लेखक आहेत. बघा काही पदवीधर हे लेखक आहेत. आणि परत पुढे काय दिले, कोणताही लेखक आळशी नाही. बघा लेखकाचा आणि आळशीपणाचा काही संबंध नाही. कोणताही लेखक आळशी नाही. ठीक आहे बघा, याला काय म्हणतो आपण, स्टँडर्ड डायग्राम. आता बघा स्टँडर्ड डायग्राम काढले आपण की सुरुवातीला काय करायचं, होकारार्थी निष्कर्ष आधी चेक करून घ्यायचे. बघा होकारार्थी निष्कर्ष बघा ह्याच्यामध्ये एकच आहे. होकारार्थी निष्कर्षाला एवढी एकच डायग्राम पुरेशी असते. बघा पहिलं वाक्य काय दिले, काही अधिकारी लेखक आहेत. बघा काही अधिकारी, बघा काही अधिकारी लेखक आहेत का. बघा अधिकाऱ्यांचा लेखक आहे सर्कलचा काय संबंध आहे का, नाही. पहिलं काय झालं, चूक झालं. ठीक आहे. चला दुसरं काय दिले आता बघा त्यांनी, कोणताही अधिकारी आळशी नाही. बघा इथं काय दिसते तुम्हाला, कोणताही अधिकारी हा आळशी नाही म्हटलेले. बरोबर आहे का. बघा कोणताही अधिकारी हा आळशी नाही. तुम्ही म्हणताल सर बरोबर आहे, कसं असतं लक्षात घ्या, नकारार्थी वाक्य जर तुमच्या स्टँडर्ड डायग्राम मध्ये बरोबर आलं तर याचा अर्थ तुम्हाला तिथं शक्यताची डायग्राम काढून चेक करावं लागतं. आता बघा मग कसं निघेल बघा. आता बरं शक्यता काय सगळ्या काढत असे गरज नसते, फक्त काय करायचं आपल्याला की ह्या दोघांचा आपण काही प्रमाणामध्ये संबंध दाखवू शकतो का नाही तेवढं चेक करायचं. मला सांगा काय दिले इकडं, कोणताही लेखक आळशी नाही विधान दिले तुम्हाला, बरोबर आहे का नाही. कोणताही लेखक आळशी नाही, मग मला सांगा मी ती डायग्राम अशी काढू शकतो, कोणताही लेखक आळशी नाही, म्हणजे लेखकाचा आणि आळशीपणाचा काही संबंध नाही असं पण दाखवू शकतो मी. आणि आता वाक्य वाचा, कोणताही अधिकारी आळशी नाही. बघा कोणताही अधिकारी आळशी नाही चूक येते का, कारण की काही अधिकारी हे तुम्हाला आहे बघा इथला भाग जो आहे तर तो आळशी दिसतोय. याचा अर्थ काय बघा, हे 2 नंबरचं जे वाक्य आहे ते एका ठिकाणामध्ये बरोबर येते आणि एकदा चुकतं. याचा अर्थ काय, तर ते निष्कर्ष नसून ती एक शक्यता आहे, पॉसिबिलिटी आहे. याचा अर्थ हे 2 नंबर काय झालं, चूक झालं. आता 3 नंबर बघा, काही पदवीधर आळशी नाहीत. आता बघा काही पदवीधर काय म्हटले तुम्हाला, आळशी नाहीत. चला काय निघालं आन्सर याचं बघा, लक्षात घ्या. बघा आता पदवीधराचा हा जो भाग असतो कुठला, हा बघा पदवीधराचा हा जो भाग आहे जो लेखकाच्या आतमध्ये गेलेला आहे तो कधीच आळशी होऊ शकत नाही, म्हणजे आळशीचा आणि त्याचा संबंध कधी येऊ शकत नाही. त्याच्यामुळं काही पदवीधर आळशी नाहीत हे 100% बरोबर आहे, लक्षात ठेवायचं. लक्षामध्ये बघा पदवीधराचा जो भाग लेखकाच्या आतमध्ये गेलाय तो आळशी कधीच होऊ शकत नाही, कारण की हे दोघं एकमेकांच्या आतमध्ये नाही जाऊ शकत. लक्षात आलं तुमच्या. त्यामुळे हा जो भाग आहे जो पदवीधराचा लेखकाच्या आतमध्ये गेलाय तो आळशी कधीच होऊ शकत नाही, शक्यताच्या डायग्राम मध्ये सुद्धा. त्यामुळे इथं हे 3 नंबरचं बरोबर येते. आन्सर काय निघेल, फक्त 3, ऑप्शन नंबर 3 येते. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघू. आता बघा सिरीज वरचा प्रश्न आहे. काय दिले बघा, खालीलपैकी विसंगत संख्या कोणती. बघा 31, 43, 57, 71 आणि 83. चला काय दिसतंय बघा इथं, 31 अधिक 12. बरं हा हे काय करत बाबा बसायची गरज नाही, कारण की इथं तुम्हाला संख्या मालिका शब्द वापरलेला नाही. आता काय दिसतंय बघा याच्यामध्ये, 31 असेल, 43 असेल, 71 असेल, 83 असेल, ह्या सगळ्या मूळ संख्या आहेत. 57 ही मूळ संख्या नाही, कारण की का 5 आणि 7 12 म्हणजे 3 ने भाग जातोय त्याला. ठीक आहे बघा 19 त्रिक 57, त्यामुळे आपला आन्सर येते ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघू. बघा आता रँकिंग अँड ऑर्डर चॅप्टर वरचा प्रश्न आहे. बघा काय दिले ह्याच्यामध्ये,
एका रांगेत पी हा डावीकडून 17वा आहे. बघा पी कितवा आहे? डावीकडनं 17वा, याचा अर्थ पीच्या डावीकडं पी सोडून किती लोक असतील तर 16 लोक असतील. बघा ही अशीच मांडणी करायची जेणेकरून आपला +1 -1 होत नाही. कारण कसं असतं बघा प्रश्नांमध्ये आपण जर ऑप्शन बघितले ना सगळे जवळजवळचे ऑप्शन बघा 47, 48, 49, 50 चुकून तुमच्याकडनं एक ऍड झाला किंवा एक वजा झाला की तुमचा आन्सर चुकतो. बघा काय दिले? एका रांगेत पी हा डावीकडनं 17वा आहे म्हणजे याचा अर्थ पीच्या डावीकडनं पी सोडून 16 जण असतील. 16 अधिक 1 17. पुढे काय दिले बघा? क्यू हा उजवीकडनं 21वा आहे. बघा क्यू कितवा आहे? उजवीकडनं 21वा, याचा अर्थ क्यू सोडून क्यूच्या उजवीकडे 20 लोक असतील. बरोबर आहे का? बघा हे 20 आणि हा एक 21वा. आता पुढे काय दिले बघा? पी आणि क्यू यांच्यामध्ये 11 व्यक्ती आहेत. बघा पी आणि क्यू यांच्यामध्ये किती लोक आहेत बघा? तर 11 लोक आहेत. आणि विचार परत काय दिले? आणि पी हा क्यूच्या डावीकडे आहे. बघा पी कुठं आहे? तर या क्यूच्या डावीकडे आहे का? तर आपण तेच मानले डावीकडे आहे. तुम्ही म्हणताल सर हे वाक्य द्यायची काय गरज होती? द्यायची गरज होती का? कारण कधी कधी कसं असतं बघा हे पी आणि इकडं असा येऊ शकतो आणि क्यू हा असा पण येऊ शकतो. त्यामुळे ही तुम्हाला माहिती त्यांना द्यावी लागते. ठीक आहे चला आता काय विचारले? तर त्या रांगेतील एकूण व्यक्ती किती? आता एकूण व्यक्ती बघा 16, 16 आणि 1 17, 17 आणि 1 18, 10 28, 28 आणि 1 29, 29 आणि 20 किती झाले बघा? 29, 39, 49. म्हणजे ऑप्शन नंबर काय येते बघा? 3 येते. ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघू. बघा आता वेन डायग्राम चॅप्टरवरचा प्रश्न आहे. ठीक आहे बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये? एका स्पर्धा परीक्षेत बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 65% विद्यार्थी गणितात पास झाले. बघा चला गणितामध्ये किती पास झाले? तर 65% विद्यार्थी पास झाले. चला परत पुढे काय दिले? 55% विद्यार्थी इंग्रजीत पास झाले. बघा इंग्रजीमध्ये किती पास झाले? तर किती? 55%. परत आणि 40% विद्यार्थी दोन्ही विषयामध्ये पास झाले. आता बघा 40% जे आहेत तर ते दोन्ही मध्ये पास झालेले म्हणून ते इथं मांडून घ्यायचं. ठीक आहे बघा जर जर दोन्ही विषयात नापास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 80 असेल तर फक्त गणितात पास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती? आता आधी आपल्याला सर्कल पूर्ण करावं लागेल. बघा ह्या सर्कलच्या आतमध्ये किती आले पाहिजे? 65. बघा 40 अधिक 25 बरोबर झाले 65. 40 अधिक 15 झाले बरोबर 55. ठीक आहे याचा अर्थ काय असतो बघा? गणितामध्ये पास झाले 65 पण फक्त गणितामध्ये पास असणारे असतात 25. इंग्रजीमध्ये पास झाले 55 पण फक्त इंग्रजीमध्ये पास असणारे असतात 15. आता आपल्याला आधी काय करावं लागेल बघा? इथं हा जो आकडा दिलाय तुम्हाला 80 तर तो कुणाला दिलाय बघा? तर दोन्ही विषयामध्ये नापास असणारे विद्यार्थी. तर बघा लक्षात घ्या हा सर्कल आपण कोणाचा काढलाय? 5 विद्यार्थ्यांचा काढलाय. बरोबर आहे का नाही? सर्कलच्या बाहेर जेवढे विद्यार्थी राहतात तेवढे सगळे काय असतात? दोन्ही विषयामध्ये नापास असणारे असतात. म्हणजे किती निघाले बघा? येतात इथं 25 अधिक हे 40 अधिक हे 15 किती निघाले बघा? 25 आणि 15 40, 40 आणि 40 80% झाले. बरोबर आहे का? मग दोन्ही विषयामध्ये नापास किती असतील बघा? दोन्ही विषयात नापास बघा दोन्ही विषयात नापास किती झाले? मग 100 वजा 80 बरोबर किती झाले? इकडे 20 झाले 20%. आणि आपल्याला काय केलंय बघा त्यांनी? हा पण आता बघा दोन्ही विषयात नापास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती दिली तुम्हाला? 80. म्हणजे टक्केवारीमध्ये 20% नापास झाले पण संख्येमध्ये किती आहेत? तर 80. म्हणजे 20% म्हणजे 80. तर विचारताना विचारले काय? तर फक्त गणितात म्हणजे हा 25%. फक्त गणितात पास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती? आता हे 20% म्हणजे किती झाले बघा? 20% म्हणजे झाले 80. तर मग 25% म्हणजे किती? 25% म्हणजे कुठले? तर फक्त गणितात पास असणारे विद्यार्थी. आता मला सांगा 20 ची चौपट झाली 80, 25 ची चौपट झाली बघा 20 चोक 80, 25 चोक 100 गुणाकार करत नाही बसायची गरज नाही. किती येते बघा? मग 100 येते. ऑप्शन नंबर दुसरा येऊन जाते. ठीक आहे फक्त गणितामध्ये पास असणारे किती आहेत? तर 100 आहेत. ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघू. आता बघा रँकिंग अँड ऑर्डर चॅप्टरवरचा प्रश्न आहे बघा. ए बी सी डी आणि ई या 5 व्यक्तींचे वय वेगवेगळे आहे. ए हा बी पेक्षा मोठा आहे. बघा ए हा मोठा आहे कुणापेक्षा? तर बी पेक्षा. परत बघा आता बरेच जण हे अशा लाईननी प्रश्न सॉल्व्ह करतात. बघा लक्षात घ्या. तर बघा लक्षात घ्या जर सगळ्यांची मांडणी व्यवस्थित दिलेली असेल ना 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर तर ही मेथड बरी आहे. पण ह्या मेथडने प्रश्न सॉल्व्ह करायचा कारण प्रश्न कसा जरी विचारला ना हे आपल्याला आन्सर काढता येतं. बघा ए हा बी पेक्षा मोठा आहे. परत सी हा ए पेक्षा लहान आहे. बघा
पण डी पेक्षा मोठा आहे. बघा सी हा ए पेक्षा लहान आहे. ए पेक्षा लहान कोण आहे तर सी आहे. बघा ए हा बी पेक्षा मोठा आहे, सी हा ए पेक्षा लहान आहे पण डी पेक्षा मोठा आहे. बघा सी हा ए पेक्षा लहान आहे पण डी पेक्षा मोठा आहे. परत ई हा बी पेक्षा लहान आहे. बघा ई हा काय आहे तर बी पेक्षा लहान आहे, बी पेक्षा लहान ई आहे. परत डी हा ई पेक्षा मोठा आहे. बघा डी कुठं आहे डी हा ई पेक्षा मोठा आहे, डी हा ई पेक्षा मोठा आहे. बरं तर सर्वात मोठा कोण आहे, सर्वात मोठा कोण दिसतोय बघा तुम्हाला इथं ए दिसतोय. बघा ए हा बी पेक्षा मोठा आहे, ए हा ई पेक्षा मोठा आहे, ए हा सी पेक्षा मोठा आहे, ए हा डी पेक्षा मोठा आहे. 5 जणांमध्ये बरोबर ए हा सगळ्यात मोठा दिसतोय, ऑप्शन नंबर पहिला दिसतोय. ठीक आहे. तर बघा आपले आता 20च्या 20 प्रश्न झालेले आहेत तिथं, तर थांबवता आपण या ठिकाणी. ते